पाहूया, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक मोठा कट सुरू आहे असा सनसनाटी आरोप शिवसेना नेता दीपक केसरकर यांनी केलाय। जिल्ह्यामध्ये मोठा कट सुरू असून काहींना नारायण राणेंचं महत्त्व संपवायचं आहे असा मोठा आरोपही त्यांनी केला। दरम्यान केसरकरांनी केलेल्या या आरोपांवर आता निलेश राणेंनीही प्रत्युत्तर दिलंय। 2014ला याची सुरुवात कुणी केली, तसेच राणेंची प्रतिमा खराब करण्याचं काम कुणी केलं, आता सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला। 2014 या साली काय झालं हे सर्वांना माहिती आहे आणि आता तेच म्हणत आहेत की राणेंना संपवण्याचा कट रचला जातोय, असं प्रत्युत्तर नितेश राणेंनी केसरकरांच्या या आरोपांवर दिलं। आज एक मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही, कारण त्यांचं महत्त्व त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे। त्यांना विश्वासात नाही घेतलं। एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही। एवढ्या मोठ्या लाट आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला। हे तुमचं प्रेम आहे। कोणी निलेश राणे साहेबांच्या विरोधात पहिला शंडू ठोकला 2014ला खासदार ते असताना लोकसभेला, आणि तेच म्हणतायत, म्हणून हसायला आलं, तेच म्हणतायत की राणे साहेबांना संपवण्याचा कट रचला जातोय। अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता, आज नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती। तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी।